शाळांना सुट्टी झालेली आहे आणि उन्हाळा भरपूर आहे, तर मुलं सारखे काय ना काय खायला आपल्याला मागतच असतात. तर थोड्या साहित्यात आणि खूप टेस्टी हेल्दी नाश्ता तयार होतो 2 कच्च्या बटाट्यापासूनच. आणि काहीतरी मुले मागतात, जास्त वेळ किचनमध्ये उभे न राहता कमीत कमी वेळेत नाश्ता तयार होतो. मुलंही खुश, मोठेही खुश होतात, अगदी कमी साहित्यात. चला तर मग रेसिपी पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत कच्च्या बटाट्यापासून बनणारे आप्पे. तर चला पाहूया साहित्य काय काय लागणार आहे ते. हे 2 बटाटे घेतलेले आहेत मी. एक मोठा आहे त्यामुळे एक छोटं घेतलेलं आहे. छोटे असले तर तुम्ही 2 घेऊ शकता. एक गाजर घेतलेलं आहे बारीक चिरून आणि रवा घेतलेला आहे 1 वाटी. लाल मिर्च पावडर, स्वादानुसार मीठ, थोडा खायचा सोडा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या 2 चिरून घेतलेल्या आहेत. तर चला आपण आता बटाटे साल काढून घेऊया. मी आता साल काढून घेतलेले आहे. याने आता किसून घेणार आहे बारीक खिसणीने किसून घ्यायचे. चला आता सर्व खिसून घेते मी. होत नाही स्टार्च पूर्ण जास्त तर 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं चांगलं. मी आता चला तर धुवून घेते. स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे याला. आता चला आता साहित्य घालूया यात. रवा घेतलेला आहे, रवा घालूया. गाजर, शिमला मिरची तुम्ही घालू शकता. माझ्याजवळ गाजर होतं त्यामुळे मी गाजर घातले. लाल मिर्च पावडर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, स्वादानुसार मीठ, चांगलं मिक्स करून घेऊन मग पाणी घालायचं. जास्तही पाणी घालायचं नाही, घट्टच ठेवायचं आपल्याला बॅटर. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आप्पे बनवायचे आहेत म्हटल्यावर आप्पेप्रमाणेच बॅटर ठेवायचं आहे आपल्याला. आपला रवाही थोडा भिजला म्हणजे घट्ट होता. जर जास्त घट्ट झालं तर नंतर थोडं पाणी आपण घालू शकतोय. मी असं ठेवलेलं आहे आणि थोड्या 5 मिनिटं तर भिजून देणार आहे. झाकून ठेवायचं. आपलं भिजलं म्हणजे कळतं ना. 5 मिनिटं मी झाकून ठेवलेलं. थोडं भिजलेलं आहे. खायचा सोडा घालायचा. खायचा सोडा घालून हलवून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचा. आप्पे पॅन आपलं तापलेलं आहे. आता तेल घालून घ्यायचं थोडं थोडं. कडणी आधी घालायचं. मध्ये घातले की मधलं आधी भाजतं ना, त्यामुळे कडणी आधी घालायचं, मध्ये नंतर घालायचं. सर्व मी घालून घेतलेलं आहे. आता झाकून ठेवायचं 5 मिनिटं. 5 मिनिट किंवा 7 मिनिट लागू शकतात, जास्त नाही. 5 मिनिट झालेले आहेत. आपण आता खोलून पाहूया. तेल घालायचं थोडं थोडं वरनं.
तेल घालून पलटायचं म्हणजे छान होतात। हे पहा खूप छान झालेले आहेत, खालून भाजले आहेत छान। कधी टाकताना मध्ये आधी टाकायचं नाही, कडेने टाकत यायचं आणि मग मध्ये करायचं नाही, मधले आधी भाजतात त्यामुळे। सर्व पलटून घेते मी आता खालूनही चांगले भाजलेले आहेत, आपण सर्व काढून घेऊ। हे पहा खूप छान भाजलेले आहेत, असं करून बघायचं। हे पहा क्लीन निघते, खूप छान भाजलेले आहेत। काढूया आता। आप्पे तयार झालेले आहेत, मी सर्वही केलेले आहे, खूप छान बनतात। एकदा बनवून पहा आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।